हॅलो स्टुडंट्स, चॅप्टर नंबर 9 कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन पार्ट 7. आजचे आपले टॉपिक आहेत PNS अँड ANS. फर्स्ट पेरिफेरल नर्वस सिस्टीम, दॅट इज PNS. इथून पुढे आपण प्रत्येक वेळी PNS असंच म्हणूयात किंवा CNS. तर तुम्ही समजून घ्यायचं, PNS म्हणजे पेरिफेरल नर्वस सिस्टीम असेल, CNS म्हणजे सेंट्रल नर्वस सिस्टीम, अँड देन जर ANS असेल तर ॲटोनॉमिक नर्वस सिस्टीम. ओके. PNS कनेक्ट CNS टू डिफरंट पार्ट्स ऑफ बॉडी हॅव्हिंग रिसेप्टर ॲज वेल ॲज इफेक्टर. आता मेन आपण बघितलं की सेंट्रल नर्वस सिस्टीम हा टॉपिक आपण लास्ट व्हिडिओमध्ये बघितला आहे. पण पुढे जाऊन जर पूर्ण नर्वस सिस्टीम आपल्या बॉडीमध्ये कशी ॲक्टिवेट होणार किंवा त्याला हेल्प कोण करेल, तर आता नर्वस सिस्टीमचे पार्ट आपण बघितले की सेंट्रल नर्वस सिस्टीम आहे, पेरिफेरल नर्वस सिस्टीम आहे आणि ॲटोनॉमिक नर्वस सिस्टीम आहे. हे तिन्ही एकत्र काम करून आपली नर्वस सिस्टीम फॉर्म होते. आता नर्वस सिस्टीमला पूर्ण बॉडीला कनेक्ट करण्यासाठी तर कोण असणार आहे? पेरिफेरल नर्वस सिस्टीम असेल. आणि या पेरिफेरल नर्वस सिस्टीममध्ये काय असणार आहेत? रिसेप्टर अँड इफेक्टर. आता रिसेप्टर आणि इफेक्टर ह्या दोन टर्म काय आहेत? तर एक लक्षात घ्या की ही नर्वस सिस्टीम ॲक्च्युअलमध्ये कशी ॲक्ट होणार, तर बाहेरून आपल्याला जेव्हा एखादा बाहेरून किंवा इंटरनल बॉडी काही असेल तर स्टिम्युलाई मिळाल्यानंतर तो जो आहे त्याला रिस्पॉन्ड केलं जातं, रिस्पॉन्स दिला जातो. आणि तो रिस्पॉन्स एक्झॅक्टली कसा असतो, तर काही वेळा म्हणजे समजा आत्ताच आपण एक एक्झाम्पल घेऊयात की मी हे तुम्हाला शिकवत असताना तर तुम्हाला तुमच्यासमोर हे एक PPT असेल. ओके. तर ते PPT आहे, मग हा तुम्हाला एक स्टिम्युलाई मिळालं की आपल्यासमोर काहीतरी आलं आणि इथं तर रिस्पॉन्स काय असणार आहे, तर तुम्ही ते रीड करणार, माझं जे बोलणं आहे ते ऐकणार आणि समजून घेण्याचा प्रयत्न करणार. मग यामध्ये किती तुमचे ऑर्गन्स इन्व्हॉल्व असणार आहेत की तुम्ही अगोदर बघणार, त्यानंतर तुम्ही त्यावर विचार कराल, ऐकाल. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टीचे जे काही कोऑर्डिनेशन आहे ते म्हणजे नर्वस सिस्टीम असणार आहे, नर्वस सिस्टीम ॲक्ट होणार. मग ह्यासाठी रिसेप्टर म्हणून काय काम केलं किंवा रिसेप्टर ॲज अ रिसेप्टर म्हणून कुणी काम केलं, तर तुमचे इयर्स असतील, सेन्स ऑर्गन्स आहेत म्हणजे इयर्स असतील, तुमचे आईज असतील, हे दोघं ॲज अ रिसेप्टर म्हणून काम करणार. ओके. आणि त्यानंतर तुम्हाला वाटलं की हे इम्पॉर्टंट आहे, तुम्हाला जर काही लिहून घ्यायचं आहे तर त्यावेळी तुमच्या मनात येईल की बाबा ह्या नोट्स आपण लिहून घेऊयात, तर तुम्ही लगेच एक नोटबुक घेऊन काय कराल, तुम्ही तुमच्या हातानं लिहून घ्याल. यामध्ये जे काय दिसतंय PPTमध्ये ते तुम्ही लिहून घ्याल. म्हणजे हे झालं इफेक्टर. म्हणजे त्या मसल्सना, हँडच्या मसल्सना किंवा हँडला, त्या ऑर्गनला एक कमांड दिली गेली ब्रेननं. तुम्ही विचार केला त्यावर आणि त्यानंतर काय केलं, ब्रेनला एक कमांड दिली गेली की ह्या नोट्स आपण लिहून घेतल्या पाहिजेत. म्हणजे ॲट अ टाईम तुमचे सेन्स ऑर्गन काम केलं आणि इफेक्टर ऑर्गन काम केलं. अशा पद्धतीने हे नर्वस सिस्टीम ॲक्ट होते. म्हणून पेरिफेरल नर्वस सिस्टीममध्ये काय असणार आहेत? रिसेप्टर पण असणार आहेत, ॲज वेल एज काय असतील? इफेक्टर असतील. आता देअर आर 2 टाईप्स ऑफ PNS, क्रॅनियल नर्व्स अँड स्पायनल नर्व्स. आता PNS एक्झॅक्टली कसं काम करतो पेरिफेरल नर्वस सिस्टीम, तर ह्या नर्व्स ज्या आहेत त्यामध्ये इन्व्हॉल्व असतात. त्या नर्व्स कोणत्या आहेत? तर क्रॅनियल नर्व्स अँड पेरिफेरल नर्व्स. आता क्रॅनियल नर्व्स कुठे असतात, तर ज्या ब्रेनमधून अराईज होतात त्या सगळ्या क्रॅनियल नर्व्स असणार आहेत. ओके. ब्रेनपासून कनेक्टेड आहेत ब्रेनला, त्या सगळ्या असतील क्रॅनियममध्ये असणाऱ्या, ब्रेन बॉक्समध्ये क्रॅनियममध्ये असणाऱ्या ज्या काही नर्व्स आहेत त्या क्रॅनियल नर्व्स कनेक्टेड टू ब्रेन. देन these nerves develop from brain in all amniotes. There are 12 pairs originate from or terminate into. त्या ओरिजिनेट फ्रॉम अँड इथं करा, अँड ओरिजिनेट पण होतात ब्रेनमधूनच आणि टर्मिनेट पण होतात ब्रेनमध्येच, म्हणून त्यांना काय म्हटलं जातं? क्रॅनियल नर्व्स. यामध्ये सेन्सरी आहेत, फर्स्ट, सेकंड अँड एट्थ. त्यानंतर मोटार आहेत, थर्ड, फोर्थ, सिक्स्थ, 11th अँड 12th. देन मिक्स टाईप नर्व्स आहेत, 5th, 7th, 9th अँड 10th. तर हे आपण इन डिटेल इथं बघूया की क्रॅनियल नर्व्स त्यांचं नेचर काय आणि फंक्शन काय आहे. तर फर्स्ट नर्व आहे ऑल्फॅक्टरी नर्व, जी ऑल्फॅक्टरी आहे म्हटल्यावर नंतर काय, तर सेन्सरी आहे. ऑब्वियसली सेन्सरी नर्व आहे आणि त्याचं ओरिजिन आहे ऑल्फॅक्टरी बल्बमध्ये आणि हा असणार आहे एपिथिलियम ऑफ नोजमध्ये. नोज, कारण त्याचं फंक्शन मेन काय? स्मेल. ओके. त्यानंतर ऑप्टिक, ती सुद्धा कशी आहे? सेन्सरी आणि त्याचं ओरिजिन आहे साईड ऑफ ट्रान्सेफिलॉन. देन नंतर ऑर्गन इनर्वेटेड, म्हणजे ते कोणत्या ऑर्गनमध्ये तिथं असणार आहे ते रेटिन ऑफ आय आणि त्याचं फंक्शन आहे व्हिजन. त्यानंतर ऑक्युलोमोटर, ती मोटार नर्व आहे, इट प्रेझेंट इन फ्लोअर ऑफ मिडब्रेनच्या फ्लोअरमध्ये आणि इनर्वेटेड इन आय मसल्स, 4 of 6 आय मसल्समध्ये असते ती. आणि मुवमेंट ऑफ आयबॉल, म्हणजे ही मोठा नर्व आहे, आय मसल्समध्ये असते आणि ही कशाचं फंक्शन काय, तर जे आयबॉलची मुवमेंट होते त्यासाठी ही नर्व असणार आहे. त्यानंतर पथेटिक नर्व, ह्याला पथेटिक नर्व असं म्हटलं जातं, कारण ही जर नर्व डॅमेज झाली असेल तर जे काय, कारण ही नर्व्स कुठं असते ते आपण बघूयात, मग तुम्हाला मी सांगते की
त्याला पथेटिक नर्व्स असं का म्हटलं जातं, तर ही आय मसलमध्ये असते. फर्स्ट ऑफ 6 आय मसल्स अँड फोरहेड स्काल्प. अँड ही जी मसल आहे त्याचं मेन फंक्शन काय, रोटेशन अँड मुवमेंट ऑफ आयबॉल. आयबॉलचं रोटेशन आणि मुवमेंट. मग त्याला पथेटिक असं नाव का दिलं जातं, कारण ह्या नर्वचं जर डॅमेज झालं तर आयबॉलचं जे काय रोटेशन आहे, मुवमेंट आहे, ती डिस्टर्ब होते. आणि त्यामुळं ज्या पेशंटमध्ये ही नर्व डॅमेज झालेली आहे त्याचं जे आयबॉल्स आहे त्याचं जे मुवमेंट आहे ती डिस्टर्ब होते, आणि यामुळे त्याचा जो फेस आहे तो पथेटिक दिसतो, म्हणून याला काय म्हटलं जातं, पथेटिक नर्व. देन इट प्रेझेंट इन फ्लोअर ऑफ मिड ब्रेन. देन ट्रायजेमिनल ऑर डेंटिस्ट नर्व, या मिक्स टाईप नर्व्ज आहेत, म्हणजे सेन्सरी पण आहेत आणि मोटर पण आहेत, म्हणून त्याला मिक्स नर्व म्हटलं जातं. या म्हणजे ज्या ट्रायजेमिनल यामध्ये थोड्या सेन्सरी आहेत आणि थोड्या मोटार आहेत, म्हणून त्यांना म्हटलं जातं मिक्स टाईप. आणि ह्या कुठं असतात बघा, तर व्हेंट्रल साईड ऑफ पॉन्स. फर्स्ट ऑप्थेल्मिक आहे विच इज सेन्सरी and it present in nasal cavity, upper eyelid, forehead, scalp, conjunctiva, lacrimal gland, scalp. ह्या फक्त हे लोकेशन म्हणजे कुठल्या ऑर्गनमध्ये इनोव्हेट होतात ते लक्षात ठेवा. तर हे फक्त काय वाचून जास्त मी दाखवत नाही तुम्हाला. त्यानंतर ह्याचं फंक्शन आहे सेन्सेशन ऑफ स्किन, टच, टेस्ट, जॉ अँड मुवमेंट. देन देर इज मॅक्झिलरी. ओके, मॅक्झिलरी इट इज सेन्सरी. देन इट प्रेझेंट इनोव्हेटेड इन म्युकस ऑफ नोज, palate, upper teeth, upper lip, lower eye. And then mandibular, it is largest and mixed type of nerve. आणि ही कुठं असते, तर मॅन्डिबलमध्ये आपला जे काही जॉ आहे तो तर याच्यामध्ये असते. तर तिथं बघा, लोअर टीथ, स्किन, ओव्हर मॅन्डिबल, चिक, साईड ऑफ फेड, इन फ्रंट ऑफ इयर, मसल्स ऑफ मॅस्टिकेशन, यामध्ये त्या नर्व्ज असतात. त्यानंतर असते अबिटन्स, मोटार आहे ती पोन्समध्ये असते. त्यानंतर इनोव्हेटेड इन मसल्स ऑफ आयबॉल अँड लॅटरल रेक्टस मसल. देन मुवमेंट ऑफ आहे त्याचं फंक्शन आहे. नंतर फेसियल नर्व मिक्स टाईप आहे, पोन्समध्ये ते आहे आणि इनोव्हेट कुठं होते, तर फेसियल, स्काल्प, नेक मसल्समध्ये, लॅक्रिमल, सबलिंग्युअल. आणि याचं फंक्शन आहे फेसियल एक्सप्रेशन, मुवमेंट. एक लक्षात घ्या की ती जिथं असणार आहे त्याचं लोकेशन, ती जिथे इनोव्हेट आहे त्याच्याशीच रिलेटेड त्याचं फंक्शन असणार आहे. त्यामुळे हे फक्त जस्ट तुम्ही रीड केलं तरी तुम्हाला ते व्यवस्थित समजणार आहे. त्यानंतर ऑडिटरी आहे, सेन्सरी आहे. त्यानंतर यामध्ये वेस्टिब्युलर अँड कॉक्लिअर आहे. पॉन्समध्ये त्याचं ओरिजिन होते, तिथून होते आणि त्याचं इनर्वेट होते इंटरनल इयरमध्ये. आता इयरमध्ये म्हटलं ऑब्व्हियसली त्याचं फंक्शन काय असणार आहे, हिअरिंग अँड इक्विलिब्रियम. त्यानंतर ही आहे ग्लॉसोफेरेंजियल, मिक्स टाईप आहे. प्रेझेंट लोकेशन त्याचं साईड ऑफ मेडुला ऑब्लिंगेटा आणि इनर्वेटेड इन फॅरिंग्स, टंग, सलायव्हरी ग्लँड्स. देन टेस्ट, सलायवेशन अँड स्वॅलोईंग, हे त्याचे फंक्शन्स असणार आहेत. त्यानंतर आहे वेगस, मिक्स टाईप ऑफ साईड ऑफ मेडुला ऑब्लिंगेटा आणि इनोव्हेट इन लॅरिंग्स, ट्रॅकिया, फॅरिंग्स, एलिमेंटरी कॅनल. ओके, आणि हेचं जे फंक्शन आहे ते व्हिसेरल सेन्सेशन अँड व्हिसेरल मुवमेंट. आता ह्या कोणत्या मुवमेंट आहेत, ब्रिदिंग आहे, कार्डियक स्लोईंग आहे, त्यानंतर गॅस्ट्रिक आणि पॅनक्रेटिक सिक्रेशन आहे, त्यानंतर गॅस्ट्रो इंटेस्टाइनल मुवमेंट आहेत. त्यानंतर असं स्पायनल असेसरी, ही मोटार आहे. त्यानंतर याचं जे लोकेशन आहे साईड ऑफ मेडुला ऑब्लिंगेटा. त्यानंतर जे काय त्याचं इनर्वेट होतात त्या नेकमध्ये, शोल्डर मसल्समध्ये. त्यानंतर रिफ्लेक्सेस ऑफ थोरॅसिक अँड ॲब्डॉमिनल व्हिसेरा, लॅरिंग्स अँड फॅरिंग्स. आणि त्याचं फंक्शन असेल मुवमेंट ऑफ लॅरिंग्स अँड फॅरिंग्स, नेक अँड शोल्डर. फक्त तुम्ही त्याचं जे काही नावं आहेत आणि ते कुठं इनर्वेट होतात हे जर तुम्ही लक्षात ठेवलं तर त्याच्यावरून त्याचे फंक्शन्स तुम्हाला सांगता येईल. त्यानंतर हायपोग्लोसल, इट इज मोटार. देन साईड ऑफ मेडुला ऑब्लिंगेटा, इट इनर्वेट इन टंग मसल्स. टंग मसल काय म्हटलं, ते कुठं काय करायचं फंक्शन असणार आहे, मुवमेंट ऑफ टंग. तुम्हाला असं वाटलं की मी जास्त रीड करून नाही दाखवलेला. हा चार्ट जर तुम्ही फक्त वाचला तर तुम्हाला समजेल, त्यामुळे मी यावरती जास्त तुम्हाला एक्सप्लेनेशन दिलेलं नाही. त्यातूनही तुम्हाला यातला कोणताही पॉईंट किंवा त्याचं मिनिंग काही समज नसेल तर मला कमेंट सेक्शनमध्ये सांगू शकता तुम्ही. तर मला नाही वाटत की हे फारसं डिफिकल्ट आहे. तर जो डिफिकल्ट पार्ट आहे तो जास्त मी एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करेन. त्यानंतर आहे स्पायनल नर्व्ज. आपण क्रॅनियल नर्व्ज बघितल्या. क्रॅनियल नर्व्ज ब्रेनमधूनच त्या अरेज होतील, ब्रेनमध्येच टर्मिनेट होतील आणि त्या कुठं कुठं इनर्वेट बनतात, म्हणजे आपल्या पूर्ण फेसवरती कुठं कुठं त्या इनर्वेट होतात हे आपण बघितलं, त्याचं फंक्शन बघितलं. आता आपल्याला बघायचं की स्पायनल, तिथून पुढं स्पायनल नर्व ज्या आहेत त्या आपण इन डिटेल बघूयात. इट कनेक्ट टू स्पायनल कॉर्ड, स्पायनल कॉर्डला कनेक्ट असतात. देर आर 31 पेअर्स. आता जसं क्रॅनियल नर्व्स किती होत्या, 12 पेअर्स होत्या, ह्या किती असणार आहेत, 31 पेअर्स. ओरिजिनेट फ्रॉम स्पायनल कॉर्ड. These are mixed type of nerves, provide two-way communication between spinal cord
अँड पार्ट ऑफ अप्पर अँड लोअर लिम्ब, नेक अँड ट्रंक. एक लक्षात घ्या की याचं 2 वे कम्युनिकेशन आहे आणि हे कशामध्ये स्पायनल कॉर्डमध्ये, आणि दुसरं जे काही सगळे पार्ट्स आहेत, पार्ट्स ऑफ अप्पर अँड लोअर लिम्ब, आपले लिम्ब अप्पर अँड लोअर लिम्ब म्हणजे हात आणि पाय असतील, नेक असेल, ट्रंक असेल, या पूर्ण तिथे आणि स्पायनल कॉर्ड यामध्ये ते कम्युनिकेशन होतं. आणि या कशात मिक्स टाईप ऑफ नर्व्स आहेत. आता इथं टाईप्स ऑफ स्पायनल नर्व्स बघूयात आपण, की पहिला आहे तो सर्वायकल. म्हणजे ह्या ज्या 31 पेअर्स आहेत त्या कोणकोणत्या नर्व्स आहेत हे आपण बघतोय आता. तर सर्वायकल ज्या आहेत त्या 8 आहेत, म्हणजे सर्वायकल. आता मग हे C1 C8 किंवा T1 T12 काय, तर जसं मी तुम्हाला सांगितलं की तुम्हाला 11चं जर सगळं येत असेल तर तुम्हाला 12थमध्ये काही प्रॉब्लेम येणार नाही. म्हणजे जर 11चं स्केलेटन टॉपिक तुम्हाला आता इथं जर लक्षात असेल तर इथं तुम्हाला T1 म्हणजे काय आणि C1 म्हणजे काय, L1 म्हणजे काय हे सांगायची जास्त आवश्यकता नाही. म्हणून मी तुम्हाला बरेच वेळा सांगते की पाठीमागचं तुम्हाला सगळं आलं तर हे पुढचं खूप इझी जाणार आहे. आता सर्वायकल व्हर्टिब्रामधून ज्या तिथं असणाऱ्या ज्या काही नर्व्स आहेत म्हणून त्यांना काय म्हणतात सर्वायकल रिजनमध्ये असणाऱ्या. ओके, तर ह्या किती असणार आहे C1 म्हणजे जे काय व्हर्टिब्रा आहे C1 to C8 म्हणजे 1 नंबरचा सर्वायकल व्हर्टिब्रापासून 8 नंबरच्या जो काही सर्वायकल व्हर्टिब्रा आहेत तिथपर्यंतच्या ज्या काय आहेत त्या असणार आहेत सर्वायकल स्पायनल नर्व्स असतील. आणि त्या कुठं, तर रिजन ऑफ ओरिजिन फ्रॉम व्हर्टिब्रल म्हणजे व्हर्टिब्रल कॉलम तिथून त्या कुठं ओरिजिन होतात तर नेकमध्ये. ओके, आता सर्वायकल रिजन कोणता आहे आपला नेकचा. त्यानंतर त्याच्या खाली काय असणार आहे थोरॅसिक्स म्हणजे कुठं असणार थोरॅक्स रिजनमध्ये. मग त्या कुठं असतील त्याच्या खाली 12 पेअर्स असतील T1 to T12. त्यानंतर असतील काय लुंबारच्या काय असतील 5 L1 to L5 आणि ह्या कुठं असतील ॲब्डॉमनमध्ये. तिथं त्या जाणार आहेत हे लक्षात घ्या. म्हणजे L1 आणि L2 जसं आपण पुढच्या एका स्लाईडमध्ये सरळ बघूयात आपण की असे व्हर्टिब्रा असणार आहेत. इथं मी ॲक्च्युली हे स्पायनल नर्व्स तुमच्या ज्या काय आहेत त्यासाठी समजावं म्हणून मी सांगितलं होतं. तर आता इथं बघूयात आपण की आता हा एक व्हर्टिब्रा आहे. ओके, हा एक व्हर्टिब्रा आहे. तर ही मध्ये आहे हा काय इंटरव्हर्टिब्रल डिस्क आहे जे आपण स्केलेटन टॉपिकमध्ये इन डिटेल बघितलेलंच आहे. मग आता समजा या 2 व्हर्टिब्रा हे सर्वायकल असतील, हे सर्वायकल व्हर्टिब्रा असतील, ह्याच्या खाली परत असतील, तर इथून ज्या अराईज होणार आहेत ह्या स्पायनल नर्व्स त्यांना काय म्हटलं जातं सर्वायकल जे आपण म्हटलं की C1 to C8 म्हणजे असे एकाखाली एक किती असतील 8 असतील. आणि तिथून होणाऱ्या काय असतील ज्या काय नर्व्स तिथून अराईज झालेल्या आहेत त्यांना काय म्हटलं आपण स्पायनल नर्व. पण त्या कुठून आहेत C1 to C8 मधून हे लक्षात घ्या. आणि त्या कुठं गेल्या मग नेक रिजनमध्ये. त्याच्यात समजा हे थोरॅसिक रिजनमध्ये हे व्हर्टिब्रा असतील त्याच्या खाली काय येईल थोरॅसिक रिजन. एक लक्षात घ्या म्हणजे इथून ह्या बाहेर गेलेल्या आहेत म्हणून त्यांना C1 to C8 असं म्हटलं जातं. ओके, फक्त समजून घेण्याचा प्रयत्न करा म्हणजे तुम्हाला कोणत्याच गोष्टी अवघड जाणार नाहीत. जसं आपण त्यानंतर आहे सॅक्रल लुंबार झालं त्या ॲब्डॉमनमध्ये जातील. ओके, तिथून सॅक्रल S1 to इथं S1 S5 म्हणजे काय त्या सॅक्रलचा S लिहिलेला आहे. इथं L1 L5 म्हणजे लुंबारचं Lचा आहे त्या जातील पेल्विसमध्ये. आणि त्यानंतर CO1 एकच आहे कॉक्सियल ही कॉकिक्समध्ये. ओके, एकच पेअर आहे. अशा एकूण सगळ्या किती झाल्या त्या 31 पेअर्स ह्या स्पायनल नर्व्स आहेत. जसं आपण पाठीमागे क्रॅनियल नर्व्सचा चार्ट बघितला तोच इथं छोटा चार्ट आपण कशाला बघितला आहे स्पायनल नर्व्हचा. आता फॉर्मेशन ऑफ टिपिकल स्पायनल नर्व. आता स्पायनल नर्व मिक्स टाईप आपण म्हणतो पण एक्झॅक्टली याचं मिनिंग काय किंवा स्पायनल नर्व कशी फॉर्म होते तर त्यासाठी अगोदर ही डायग्राम तुम्ही बघून घ्या की स्पायनल नर्व एक्झॅक्टली कशी फॉर्म होते. तर हा मध्ये एक होल दिसतं तो काय आहे तर न्यूरल कॅनल आहे. आता हा न्यूरल कॅनल कसा तयार होतो तर हा प्रत्येक व्हर्टिब्रा एक जे काय ॲडजस्टंट व्हर्टिब्रा आहेत एकमेकावर जे काय ॲडजस्ट होतात तर त्यांच्यामध्ये जे काही हा कॅनल तयार होतो तर यामधून काय होतं स्पायनल कॉर्ड पास होतो. जसं इथून काय होईल स्पायनल कॉर्ड पास होतो. मग या बाजूला ह्या ज्या काही नर्व्स अराईज होतात. ओके, दोन्ही बाजूला एक लक्षात घ्या तुमच्या स्वतःहून या गोष्टी जर कन्सिडर केला तुम्ही स्वतःच्या बॉडीवर तर तुम्हाला अजूनसुद्धा इझी जाणार आहे. कळलं. तर जसं आपण बघितलं की एखादी टिपिकल स्पायनल नर्व कशी फॉर्म होते. जसं इथे बघा हा जो पार्ट आहे हा एका बाजूचा आहे तर इकडं सुद्धा सेम असं असणार आहे. ओके, या बाजूला सुद्धा तर आपण फक्त एका बाजूचं बघतोय तुम्हाला समजण्यासाठी पण इथं दोन्ही बाजू आहेत म्हणून ही डायग्राम तुम्हाला दिलेली आहे. फक्त एक लक्षात घ्या ही बुकमध्ये ही जी डायग्राम आहे ती बुकमध्ये आहे. या बाकीच्या 2 डायग्राम आहेत ते तुम्हाला थोडं बेटर वेनं समजावं म्हणून मी घेतलेले आहेत. त्यामुळं मी परत आणखी एकदा तेच सांगेन की डायग्राम जास्त आहेत म्हणून टेन्शनमध्ये यायचं नाही. तुम्हाला जास्तीत जास्त कॉन्सेप्ट क्लिअर करण्यासाठी मी जास्त डायग्राम घेतलेल्या आहेत. आता
मिक्स टाईप हॅविंग सम नर्व फायबर्स सेन्सरी अँड सम मोटार. म्हणजे याला मिक्स टाईप काय म्हटलं, त्याच्यामध्ये सेन्सरी नर्व्स पण आहेत आणि मोटार नर्व्स पण आहेत, म्हणून त्याला काय म्हटलं गेलं आहे, मिक्स टाईप ऑफ नर्व. ई स्पायनल नर्व फॉर्म इनसाइड न्यूरल कॅनल बाय 2 रूट्स. म्हणजे न्यूरल कॅनलमध्ये फॉर्म होते. तर आता हे एक्झॅक्टली कुठून कशी फॉर्म होणार, तर हे सुद्धा तुम्ही समजून घ्या की इथं जे काय फोरामन असतात, फोराम म्हणजे ओपनिंग. आता प्रत्येक एक व्हर्टिब्रा आहे, पण त्याच्यामध्ये काय असणार, ओपनिंग असणार आहे, आणि त्या ओपनिंगमधून ह्या ज्या काही नर्व्स आहेत त्या बाहेर जातील, हे लक्षात घ्या. आता अँटिरियर रूट रिसिव्स सेन्सरी नर्व्स फ्रॉम डॉर्सल रूट. आता हा जो काय त्याचा स्पायनल नर्व आहे, आता ही स्पायनल नर्व इथं फॉर्म झालेली आहे. ओके, आता इथं त्याच्याकडं डॉर्सल रूटमधून सेन्सरी नर्व्स येतील. आता हा आहे डॉर्सल रूट. ओके, इथून काय येतील, सेन्सरी नर्व्स. त्यानंतर सेन्सरी नर्व फ्रॉम डॉर्सल रूट गँग्लिऑन. इथं जो काही डॉर्सल रूट गँग्लिऑन आहे तिथून काय येतील, त्याच्या सेन्सरी नर्व्स येतील. व्हाईल अँटिरियर ऑर व्हेंट्रल रूट गिव्ज आउट मोटर नर्व्स. जे काही अँटिरियर ऑर व्हेंट्रल रूट आहे तो काय करेल, तर मोटर नर्व्स तिथून बाहेर पडतील. याचं मिनिंग काय किंवा ह्या सगळ्याची गरज काय, तर जसं आपण पहिल्याच स्लाईडमध्ये बघितलं की सेन्सरी नर्व्स काय करतील, तर सिग्नल असेल किंवा जो इम्पल्स असेल तो आणण्याचं काम करतील. मग तो रिसीव्ह होईल आणि त्याच्यावरची जे काय काम करून त्याचं ॲनालाइज करून त्यानंतर जी मोटर नर्व्सना कमांड दिली जाईल, मग त्या मोटर नर्व्स काय जातील, तर मसल्सकडं, ऑर्गनकडं, ग्लँड्सकडं जाऊन त्या काय म्हणजे तिथं जे काही इफेक्टर ऑर्गन आहेत तिथं जाऊन ते काम करतील. एक सिम्पल फॉर्म्युला आहे ह्या सगळ्या पूर्ण जी काही प्रोसेस आहे त्याचा. त्यानंतर पुढे डॉर्सल सेन्सरी अँड मोटार नर्व्स इमर्ज आउट फ्रॉम बोथ साइड्स ऑफ स्पायनल कॉर्ड. ओके, ज्या काही डॉर्सल सेन्सरी अँड मोटार नर्व्स आहेत त्या स्पायनल कॉर्डच्या दोन्ही साईडने काय होतील, इमर्ज आउट थ्रू इंटरव्हर्टिब्रल फोरामन. मोस्ट इम्पॉर्टंट काय, तर ह्या दोन्ही साईडनं काय होतील, बाजूला जातील. जसं इथं लिहिलं आहे की डॉर्सल सेन्सरी अँड मोटार नर्व्स म्हणजे व्हेंट्रल मोटार नर्व्स ज्या काय होईल, तर दोन्ही साईडनं काय होतील, त्या बाहेर पडतील. तर इथं आपण 1 बाय 1 बघूयात. आणि ह्या कशा होईल की इंटरव्हर्टिब्रल फोरामन. एक महत्त्वाचा पॉईंट काय इथं, इंटरव्हर्टिब्रल फोरामन म्हणजे ओपनिंग आहेत. आणि इट शोज 3 ब्रँचेस. म्हणजे ह्या ज्या काही नर्व्स बाहेर पडलेल्या आहेत तर ते 3 ब्रँचेस दाखवतात. आता हे फर्स्ट आहे रॅमस डॉर्सालिस. इट फ्रॉम स्किन अँड 2 मसल्स ऑफ डॉर्सल साईड. रॅमस डॉर्सालिस. जर आपण इथं व्यवस्थित बघूया की ही आहे काय रॅमस डॉर्सल, जी डॉर्सल साईडला जाईल. ओके, आणि ती स्किनकडून आणि 2 मसल्स म्हणजे स्किनकडून काय येईल, ती इन्फॉर्मेशन आणेल आणि मसल्सना काय देईल, जे मसल्स ॲज अ इफेक्टर ऑर्गन काम करणार आहे त्यांना काय असेल कमांड देईल. म्हणून त्याला काय म्हटलं गेलं, डॉर्सल साईडला, पण म्हणून त्याला काय म्हटलं, रॅमस डॉर्सालिस. त्यानंतर असेल रॅमस व्हेंट्रलिस. इट इज लार्जेस्ट, व्हेंट्रल साईडला असणार आहे. म्हणजे बघा आता आपल्या पुढच्या बाजूला असेल तो व्हेंट्रल साईड आहे, म्हणजे पाठीमागून परत काय जाईल, आपल्याला पुढे येईल आणि ती लार्जेस्ट असणार आहे. इट सप्लायज टू ऑर्गन्स अँड मसल्स ऑन लॅटरल अँड अँटिरियर साईड. लॅटरल साईडला ॲज वेल एज काय असेल, अँटिरियर साईडला असेल. ही कोणती झाली, तर व्हेंट्रल रॅमस. ही जी आहे ती व्हेंट्रल रॅमस. ओके, त्यानंतर रॅमस कम्युनिकन्स. इट इज स्मॉलेस्ट गिवन आउट फ्रॉम फर्स्ट थोरॅसिक अप टू 3rd लुंबार. म्हणजे जी कुठपर्यंत जाते, फर्स्ट थोरॅसिकपासून 3rd लुंबारपर्यंत. आणि इट जॉईन द सिम्पॅथेटिक गँग्लिऑन. म्हणजे ही जी काय रॅमस कम्युनिकन्स आहे ती जाऊन कुठं परत जॉईन होते, तर सिम्पॅथेटिक गँग्लिऑनला. ओके, हा जो आहे सिम्पॅथेटिक गँग्लिऑनला काय होईल, ती कनेक्ट होईल. ओके, ही झाली रॅमस कम्युनिकन्स. ही म्हणजे इथून काय होईल, ती कनेक्ट होईल ह्या सिम्पॅथेटिक गँग्लिऑनला. तर जसं आपण बघितलं इथं सुद्धा सेम सांगितलं मी तुम्हाला की ही सुद्धा डायग्राम तुम्ही प्रिपेअर करू शकता फक्त स्टडीसाठी, की इथं फक्त दिलेला हा जो पार्ट आहे तो इथं दाखवलेला आहे आणि इथून अशी काय होईल, तर स्पायनल नर्व इथं फॉर्म होईल. ओके, म्हणजे हा झाला डॉर्सल रॅमस. त्यानंतर हा आहे व्हेंट्रल रॅमस. म्हणजे जसं आपण बघितलं
की रॅमस डॉर्सलिस म्हणजेच डॉर्सल रॅमस, वेगळं काही नाव नाही आहे. आणि त्यानंतर इथं जाऊन काय होईल तर जसं आपण म्हटलं की हा डॉर्सल रूट गँग्लिऑन आहे, त्यानंतर इथं आहे तो व्हेंट्रल रूट गँग्लिऑन आहे. आणि हे जे काय रिसेप्टर आहेत तर इथे एक लक्षात घ्या, हा रिसेप्टर सेन्सरी रिसेप्टर आहे आणि इथं जाऊन परत येतो तो इफेक्टर ऑर्गनकडं. ओके, त्यानंतर रिफ्लेक्स ॲक्शन. रिफ्लेक्स ॲक्शनबद्दल थोडक्यात आपण बोलूयात, कारण या इयरमध्ये तुम्हाला तो ओमिट केलेला आहे. तर रिफ्लेक्स ॲक्शन आय थिंक तरी पण तुम्ही जर नीट वगैरे जर देणारे स्टुडंट असतील तर त्यांना हे बघितलंच पाहिजे, कारण अजून तो सिलेबस काय झालेला आहे ते अजून काही सांगितलं नाही आहे. तर त्यासाठी मी हा पॉईंट यामध्ये टाकलेला आहे. रिफ्लेक्स ॲक्शन इज सडन स्पॉन्टेनियस अँड ॲटोमॅटिक इनव्हॉलेंटरी रिस्पॉन्स टू स्टिम्युलस. एखाद्या स्टिम्युलसला सडन, अचानक, स्पॉन्टेनियसली, अचानकपणे आपोआप येणारा, ॲटोमॅटिक, इनव्हॉलेंटरी, आपल्या म्हणजे मनाप्रमाणे नाही तर अचानक येणारा जो काही रिस्पॉन्स आहे त्याला काय म्हटलं जातं, रिफ्लेक्स ॲक्शन. आता इनव्हॉलेंटरी कधी म्हणणार आपण, इफ कॅरीड आउट विदाऊट एनी कॉन्शियस एफर्ट बाय ब्रेन. न कोणतेही असे एफर्ट्स न घेता अचानक एखादा जर रिस्पॉन्ड येत असेल तर त्याला काय म्हटलं जातं, रिफ्लेक्स ॲक्शन. आणि हा जो काही पाथ आहे, पाथ अलॉंग विच ॲक्शन इज कॅरीड आउट, इट इज कॉल्ड ॲज रिफ्लेक्स आर्क. यामध्ये अफेरंट नर्व्स असतील. इट ट्रान्समिट सेन्सरी इम्पल्सेस फ्रॉम टिश्यू और ऑर्गन टू CNS. जे काही सेन्सरी इम्पल्स आहे ते टिश्यू किंवा ऑर्गनपासून CNSकडे घेऊन जाणारे अफेरंट नर्व्स आहेत. आणि इफेरंट नर्व्स काय तर ट्रान्समिट रेग्युलेटरी और मोटार इम्पल्सेस फ्रॉम CNS टू पेरिफेरल टिश्यू. CNSपासून जे पेरिफेरल टिश्यू किंवा ऑर्गनकडं जे काही घेऊन येणार आहेत इम्पल्स त्याला काय म्हटलं जातं, इफेरंट नर्व्स. आता हा जो एक चार्ट आहे की टाईप्स ऑफ रिफ्लेक्स ॲक्शन. जर म्हणजे ऑन द बेसिस ऑफ कंट्रोल ओव्हर ॲक्शन, जर क्रॅनियल रिफ्लेक्स असेल आणि स्पायनल रिफ्लेक्स असे दोन टाईप्स पहिल्यांदा पडतील. तर जर क्रॅनियल रिफ्लेक्स कशाला म्हणायचं, इफ इट कॅरीड आउट बाय ब्रेन अँड इफ कॅरीड आउट बाय स्पायनल कॉर्डनं जर तो तिथं असेल तो रिफ्लेक्स ॲक्शन तर त्याला काय म्हणायचं, स्पायनल रिफ्लेक्स. हा असतो क्रॅनियल रिफ्लेक्स स्लो आणि स्पायनल रिफ्लेक्स कसा असतो, अर्जन्सी फॉर रिस्पॉन्स इज रिक्वायर्ड सो देअर इज क्विक ॲक्टिंग. एक्झाम्पल दिलेलं आहे, वॉटरिंग ऑफ माउथ ऑन साईट ऑफ स्मेल ऑफ गुड फूड. एखादं गुड फूडचं जर स्मेल किंवा आपल्याला दिसलं तर ते पाणी येणं, तोंडात पाणी सुटणं, याला काय म्हणायचं, क्रॅनियल रिफ्लेक्स. आणि जर विड्रॉवल ऑफ लेग वाईल स्टेपिंग ऑन समथिंग हॉट ऑर पॉइंटेड, एखादं हॉट तिथं भांडं किंवा काही गरम असेल तर तिथं किंवा पॉइंटेड काहीतरी काटा वगैरे असेल तर तिथं पाय दिसल्यानंतर आपण पटकन तिथून बाजूला पाय घेणं, याला काय म्हणायचं, स्पायनल रिफ्लेक्स. त्यानंतर बेस्ड ऑन प्रिव्हियस एक्सपिरियन्स, अगोदरच्या एक्सपिरियन्सवरून जर काही ॲक्शन्स आपल्या होत असतील तर त्यामध्ये परत अनकंडिशनल रिफ्लेक्स अँड कंडिशनल रिफ्लेक्सेस त्यामध्ये येईल. दिस डू नॉट रिक्वायर्ड एनी प्रिव्हियस एक्सपिरियन्स. प्रिव्हियस एक्सपिरियन्स काही यामध्ये नसतो. फॉर एक्झाम्पल स्नीझिंग असेल, कफिंग असेल, रॅनिंग असेल, हिकपिंग असेल म्हणजे जांभई आणि उचकी लागणे असेल, स्नीझिंग, शिंक येणे, खोकला येणे, या सगळ्या अनकंडिशनल रिफ्लेक्सेस आहेत. कंडिशनल रिफ्लेक्स काय असेल, अगोदरच्या एक्सपिरियन्सवरून, प्रिव्हियस जे नॉलेज असेल त्यावरून जर ॲक्शन होत असेल तर त्याला काय म्हणायचं, कंडिशनल रिफ्लेक्स. मग ते स्विमिंग असेल, डान्सिंग असेल, सायकलिंग असेल. Initially these actions are voluntary and when learning is being done later after perfections they become involuntary. These were first studied by पावलॉव हे एक सायंटिस्ट होते. त्यांनी डॉगच्या सलायवेशनवर तर एक एक्सपेरिमेंट केला होता. तर तो यामध्ये येतो की लर्निंग एक्सपिरियन्स म्हणजे मेमरीमध्ये ठेवून परत परत तो ती ॲक्ट होत असेल तर त्याला काय म्हटलं जातं, कंडिशनल रिफ्लेक्सेस. देन अकॉर्डिंग टू नंबर ऑफ सिनॅप्सिस इन्व्हॉल्ड, सिम्पल मोनोसिनॅप्टिक असेल, इट इन्व्हॉल्व ओनली सेन्सरी अँड मोटार न्यूरॉन. देन कॉम्प्लेक्स पॉलिसिनॅप्टिक रिफ्लेक्सेस, इट इन्व्हॉल्व सेन्सरी देन इंटरनर्वस अँड मोटर और मोटर न्यूरॉन्स, फॉर एक्झाम्पल सायकलिंग, स्विमिंग एक्सेट्रा. तर हे आहेत की टाईप्स ऑफ रिफ्लेक्स ॲक्शन्स. देन PN इज डिवायडेड इंटू somatic and autonomic nervous system. Somatic nervous system, it relays impulses from CNS to skeletal or voluntary organs and muscles of body. Somatic nervous system इतकंच आहे, पण तुम्हाला महत्त्वाचं आहे autonomic nervous system. It consists of special sets of peripheral nerves that regulates activity of involuntary organs like cardiac muscles, smooth muscles and glands. जे काही इनव्हॉलेंटरी ऑर्गन्स आहेत त्यांच्यावर कंट्रोल करण्याचं काम कोण करतं तर ॲटोनॉमिक नर्वस सिस्टम. यामध्ये इम्पल्सेस कंडक्टेड फ्रॉम CNS बाय अन ॲक्झॉन
दॅट सिनॅप्सिस विथ ॲटोनॉमस गँग्लिऑन अँड इट इज प्री गँग्लिओनिक न्यूरॉन. हे प्री गँग्लिओनिक न्यूरॉन्स असतात, म्हणजे जे काही इम्पल्स CNS कडून कंडक्ट झालेले असतील, देन CNS कंडक्टेड फ्रॉम CNS बाय अन ॲक्झॉन दॅट सिनॅप्सिस, म्हणजे ते कशाबरोबर ॲटोनॉमस गँग्लिऑन बरोबर तिथं जर त्यांचं झालं असेल तर त्याला काय म्हणायचं, तर प्री गँग्लिओनिक न्यूरॉन. आणि सेकंड न्यूरॉन इज इन गँग्लिओनिक पाथवे हॅज अन ॲक्झॉन ऑन विच एक्सटेंड फ्रॉम ॲटोनॉमिक गँग्लिऑन. म्हणजे इकडे लक्षात घ्या, CNS तिथून जो काही त्याचा ॲक्झॉन आहे, ॲक्झॉनमधून काय होईल, ट्रान्समिट होईल इम्पल्स. ओके, म्हणजे इथं सिनॅप्स आहे, पण तो कुठं आहे, तर ॲटोनॉमिक गँग्लिऑन इथं आहे त्याच्या अगोदर, म्हणून याला काय म्हटलं गेलं, प्री गँग्लिओनिक न्यूरॉन. पण त्यानंतर पुढं आता प्रोसेस सुरू होईल. ओके, इम्पल्स कंडक्ट करण्याची पुढं प्रोसेस होईल, म्हणजे हा कुठं असणार आहे, सेकंड न्यूरॉन असेल. आणि तो मात्र कशा गँग्लिऑनच्या नंतरचा आहे, म्हणून त्याला काय म्हटलं, कोणता गँग्लिऑन, हा ॲटोनॉमस गँग्लिऑन. मग ॲटोनॉमस गँग्लिऑनच्या नंतरचा आहे, म्हणून त्याला काय म्हटलं गेलं, पोस्ट गँग्लिओनिक न्यूरॉन. देन ANS consists of sympathetic nervous system and parasympathetic nervous system. Sympathetic nervous system SNS, also called thoracolumbar outflow. याला का असं म्हणायचं, बिकॉज ओरिजिनेट्स इन thoracic and lumbar region of spinal cord, that is T1 to L3. It consists of 22 pairs of sympathetic ganglion lies on pair of sympathetic cords on lateral side of spinal cords. ओके, जे 22 पेअर्स असतात सिम्पॅथेटिक गँग्लिऑनचे अँड लाय ऑन अ पेअर ऑफ सिम्पॅथेटिक कोड्स ऑन लॅटरल स्पायनल कॉर्डच्या बरोबर लॅटरल साईडला असतात ते. जसं आपण मागाशी म्हटलं की रॅमस कम्युनिकन्स तो कुठं जॉईन होतो, तर सिम्पॅथेटिक गँग्लिऑनला. देन प्री गँग्लिओनिक नर्व फायबर आर शॉर्ट, जे आपण मागाशी बघितलं की प्री गँग्लिओनिक नर्व फायबर्स काय असतात, शॉर्ट असतात, आणि पोस्ट गँग्लिओनिक नर्व फायबर्स आर लॉंग. ॲड्रिनलिन अँड नॉर ॲड्रिनलिन प्रोड्यूस्ड ॲट टर्मिनल एंड्स ऑफ पोस्ट गँग्लिओनिक नर्व फायबर्स at effector organs and hence called adrenergic fiber. ॲड्रिनलिन नॉर ॲड्रिनल जे आहे ते हार्मोन्स ते कुठं प्रोड्यूस होतात, ॲट टर्मिनल एंड ऑफ पोस्ट गँग्लिओनिक नर्व फायबरच्या तिथं टर्मिनल एंडला प्रोड्यूस होतात, ॲट इफेक्टर ऑर्गन्स, सो कॉल्ड ॲज ॲड्रिनर्जिक फायबर्स. SNS, that is sympathetic nervous system, control body activities during emergencies. इमर्जन्सीजमध्ये सेंट्रल नर्वस सिस्टीम ॲक्ट होते. फाईट ऑर फ्लाईट रिस्पॉन्स, म्हणजे काय, फाईट करा एकतर किंवा फ्लाईट, तिथून पळून जा. म्हणजे एखादा जर प्रॉब्लेम आपल्याला आला तर एक दोन गोष्टी आपण करू शकतो, एक तर त्या प्रॉब्लेमला फेस करू शकतो किंवा काय करू शकतो, तिथून पळून जाऊ शकतो. म्हणजे याला काय म्हणायचं, फाईट ऑर फ्लाईट रिस्पॉन्स. आणि यामध्ये तुम्हाला सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम तुमची ॲक्टिवेट होत असते. म्हणजे अचानक एखादं जर संकट आलं असेल तर तिथं तुम्ही काय करणार, आता फॉर एक्झाम्पल आपण एखादं असं रस्त्यानं जात असो, तर एखादा कुत्रा जर मागं लागला अचानक, तर आपण काय करणार, तिथं एकतर दगड घेऊन त्या कुत्र्याला माराल तुम्ही, म्हणजे इथं काय झालं, तुम्ही फाईट कराल. अदरवाईज ते पाठीमा लागला म्हटल्यावर तिथं थांबून काय उपयोग नाही, तर तुम्ही आपला स्वतःचा बचाव करून कुठं पळून जाल तिथून. हे झालं तुमचं फ्लाईट. ओके, लक्षात, हे दोन्ही इथं मात्र तुमची मग कोणती सिस्टीम ॲक्टिवेट झालेली असणार आहे, सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम. इट हॅज एक्साइटेटरी अँड स्टिम्युलेटिंग इफेक्ट ऑन मोस्ट ऑर्गन्स ऑफ बॉडी एक्सेप्ट डायजेस्टिव्ह अँड एक्सक्रिटरी. म्हणजे इथं डायजेस्टिव्ह आणि एक्सक्रिटरी ऑर्गन्स इथं ॲक्टिवेट होत नाही, तर बाकीचे म्हणजे हार्टबीट वाढतील, स्वेटिंग वाढेल, एखादा जर प्रॉब्लेम क्रिएट झाला तर पटकन आपलं काय होतं, तर हार्टबीट वाढायला लागतात, आपलं अंग थोडं थरथर लागतं, परत आपल्याला घाम फुटतो, घसा कोरडा पडतो, तर ह्या सगळ्या गोष्टी होत असतात, स्वेटिंग होत असतं. तर हे सगळं डायजेस्टिव्ह आणि एक्सक्रिटरी सिस्टीम फक्त यामध्ये ॲक्टिवेट होत नाही, तर बाकीच्या सगळ्या गोष्टी ॲक्टिवेट होतात, आणि ह्यालाच म्हटलं जातं सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम. आता दुसरी आहे पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम. इट अल्सो नोन ॲज क्रॅनिओसॅक्रल आउटफ्लो. आता इथे एक लक्षात घ्या, इथं काय म्हटलं, थोरॅकोलुंबार आउटफ्लो. त्यामुळं हे इथं का म्हटलं, बिकॉज ओरिजिनेट इथं त्याचं ओरिजिन आहे, यांचं कुठं आहे, क्रॅनिओसॅक्रल आउटफ्लो, म्हणून याला काय म्हटलं जातं, हे असं नाव आहे. इट कन्सिस्ट ऑफ ब्रँचेस फ्रॉम क्रॅनियल नर्व्स, सॅक्रल अँड स्पायनल नर्व्स. इट कन्सिस्ट ऑफ गँग्लिया क्लोज और विदिन वॉल ऑफ इफेक्टर ऑर्गन. इट कन्सिस्ट ऑफ गँग्लिया क्लोज और विदिन, म्हणजे त्याचे जे काही गँग्लिया आहेत, गँग्लिया मास ऑफ नर्व सेल्स, हे टर्म लक्षात घ्या. तर हे कुठं असतं, क्लोज और विदिन वॉलच्या जे काही अगदी जवळ किंवा काही इफेक्टर ऑर्गनमध्ये. ओके, तर प्री गँग्लिओनिक नर्व आर लॉंग अँड पोस्ट गँग्लिओनिक नर्व्स आर शॉर्ट. इथं बरोबर त्याच्या ऑपोजिट आहे, लक्षात घ्या.
त्यामध्ये काय होतं, प्री गँग्लियन नर्व्स शॉर्ट होत्या आणि पोस्ट गँग्लियन लॉंग होत्या. इथं मात्र प्री गँग्लिओनिक काय आहेत, लॉंग आहेत आणि पोस्ट गँग्लिओनिक शॉर्ट आहेत. त्यानंतर ॲसिटिल कोलिन प्रोड्यूस्ड ॲट टर्मिनल एंड. त्याच्या टर्मिनल एंडला काय होतं, ॲड्रिनलिन आणि नॉर ॲड्रिनलिन. इथं काय आहे, ॲसिटिल कोलिन आहे ऑफ पोस्ट गँग्लिओनिक नर्व ॲट इफेक्टर ऑर्गन, हेन्स कॉल्ड ॲज कोलिनर्जिक. आणि तिथं काय म्हटलं गेलं, ॲडिनर्जिक. पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम इज अँटागोनिस्ट टू सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम. जर सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम ज्या प्रोसेस आपल्या बॉडीमध्ये चेंजेस करत असते त्याच्या अपोजिट ॲक्शन ही पॅरासिम्पॅथेटिकची असते. म्हणजे जर हार्टबीट वाढत असते सिम्पॅथेटिकमध्ये तर सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम काय करेल, हार्टबीट रेग्युलरला आणेल. ओके, म्हणजे एकमेकाच्या अपोजिटमध्ये ते काम करतात. ॲक्टिव्हिटीज विच आर स्टिम्युलेटेड बाय सिम्पॅथेटिक सिस्टीम आर ब्रिंग बॅक टू नॉर्मल. म्हणजे ज्या ॲक्टिव्हिटीज स्टिम्युलेट केलेल्या असतील सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीमने त्या पूर्ववत आणण्यासाठी म्हणजे नॉर्मल आणण्याचं काम कोण करतं, पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम. इनहिबिटरी इफेक्ट ऑन मोस्ट ऑफ ऑर्गन्स. हाऊएव्हर ॲक्टिव्हिटीज असोसिएट विथ डायजेशन, पेरिस्टाल्सिस, मिक्चुरेशन इनहिबिटेड बाय SNS, that is sympathetic nervous system, are accelerated by parasympathetic nervous system. म्हणजे ज्या काही डायजेशन, पेरिस्टाल्सिस किंवा मिक्चुरेशनशी रिलेटेड जे काही ॲक्टिव्हिटीज आहेत त्या इनहिबिट केल्या असतील जर सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीमनं, तर त्यांना नॉर्मल आणण्याचं काम कोण करतं, पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम. म्हणजे इथं आपण शॉर्टमध्ये एक बघूया, पॅरासिम्पॅथेटिक अगोदर सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम आणि मग आपण बघूया की पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम. इथं जर सिम्पॅथेटिक काय करते, प्युपिल डायलेट करत असेल तर इथं काय होईल, प्युपिला कॉन्ट्रॅक्ट करण्याचं काम करेल. त्यानंतर इनहिबिट फ्लो ऑफ सलायवा, स्टिम्युलेट्स फ्लो ऑफ सलायवा. ओके, ॲक्सेलरेट हार्टबीट, स्लो हार्टबीट, डायलेट ब्रॉन्काय, कन्स्ट्रिक्ट ब्रॉन्काय. त्यानंतर इनहिबिट पेरिस्टाल्सिस अँड सिक्रेशन, स्टिम्युलेट पेरिस्टाल्सिस अँड सिक्रेशन. देन कन्वर्जन ऑफ ग्लायकोजन टू ग्लुकोज, देन स्टिम्युलेट रिलीज ऑफ बाईल. आणि त्यानंतर सिक्रेशन ऑफ ॲड्रिनलिन अँड नॉर ॲड्रिनलिन. त्यानंतर इनहिबिट्स ब्लॅडर कॉन्ट्रॅक्शन, कॉन्ट्रॅक्ट ब्लॅडर. ओके, म्हणजे ज्या ॲक्शन हा करत असेल सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम करते त्याच्या अपोजिट ॲक्शन कुठं असतात, पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीममध्ये असतात. एकमेकाच्या अँटॉगॉनिस्ट ते काम करतात. ओके, आय होप तुम्हाला समजलं असेल. व्हिडिओ थोडासा लांब झालेला आहे पण हे इतके पॉईंट कवर एकदाच करणं खूप इसेन्शियल होतं. तर जसं मी सांगितलं की व्हिडिओ प्लीज स्किप करू नका, हा खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे. व्यवस्थित करा. यातला कोणतीही टर्म समजले नसेल, गडबड कुठं झाली असेल तर परत तुम्ही कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा. परत आपण पुढच्या व्हिडिओमध्ये हवं तर तो पॉईंट परत एकदा फर्स्ट 5 मिनिट्समध्ये घेऊया. ओके, ऑल दी बेस्ट फॉर युअर एक्झाम. कारण एक्झाम आता जवळ येते, अभ्यास करा. आणि जर व्हिडिओ आवडले असेल तर ॲज युज्युअल मी सांगते तुम्हाला की चॅनल सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त मुलांना शेअर करा आणि काळजी घ्या, महत्त्वाचं सगळ्यात.